नमस्कार शेतकरी बांधव, मी अलोवेरा ऑर्गॅनिक फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर नितीन वसकर. तर आम्ही आज अलोवेरा ऑर्गॅनिक या कंपनीच्या माध्यमातून त्या कौसाच्या प्लॉटवरती उभे आहोत. तर गेली 7 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये ही कंपनी काम करते. तर या कंपनीमधून जे प्लॉट डेव्हलप होते आम्ही त्याचे वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो. तसाच एक आज आपण व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो. तर हा प्लॉटची आपला पाहतोय, तर हा प्लॉटची पूर्ण पाहणी करून आपण शेतकऱ्यांकडून या प्लॉटला काय फायदा होतोय ते आज आपण जाणून घेऊ. काका नमस्कार. तुमची प्रथमतः आमच्या शेतकरी बांधवांना ओळख सांगा. ओळख सांगा, नाव सांगा तुमचं. दशरथ रामचंद्र गाडगे. दशरथ रामचंद्र गाडगे, गाव देगाव, तालुका पंढरपूर, बरोबर आहे. हा जो काका उसाचा प्लॉट आहे, हा टोटल किती एकराचा प्लॉट आहे? 2 एकर आहे. 2 एकराचा प्लॉट आहे, बरोबर. तर याची लागण कोणत्या महिन्यामध्ये केली होती तुम्ही? 8व्या महिन्यात केली. 8व्या महिन्यात केली आहे. आणि व्हरायटी कोणती आहे? 265. 265 व्हरायटी आहे. 8व्या महिन्यात लागण म्हणजे सुरू ऊस आहे तुमचा, बरोबर. तर ह्या प्लॉटसाठी तुम्ही लागवडीपासून आपली जर्मन टेक्नॉलॉजी वापरली, तरी कशा प्रकारे वापरले सांगू शकता तुम्ही? सुरुवातीला फंगो ड्रिंचिंग केली होती. म्हणजे फंगोप्लस जे आपलं बुरशीनाशक आहे, तर ते बुरशी लागू नये, कोणत्याही पिकाची वाढ होण्यासाठी आपल्याला अगोदर मुळकूस किंवा बुरशीवरती काम करण्यासाठी आपण फंगोप्लसची ड्रिंचिंग केली, बरोबर. एकरी 2 लिटर किपॉन वापरलं पाहिजे. एकरी 2 लिटर किपॉन ही टेक्नॉलॉजी आहे, ती सुद्धा या शेतकरी दादाने वापरलेली आहे, जे मातीवरती काम केलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर काय केलं तुम्ही? त्याच्यानंतर सॉइल वापरलं. म्हणजे अल्ट्राकेन सॉइल. अल्ट्राकेन सॉइल दूध गुळ स्लरी तयार करून 30 स्लरी वापरली. ते किती एकरी किती वापरलं? एकरी 1 लिटर वापरलं. म्हणजे एकरी 1 लिटर वापरलं. ते समजा हे तुम्ही बुरशीनाशक तुमचं झालं, किपॉन झालं, त्यानंतर तुमचं अल्ट्राकेन, याच्यामुळे तुम्हाला बदल काय दिसून आले तुमच्या फुटव्याला वगैरे? काय बदल आले आजपर्यंतचा ऊस आणि चालूचा ऊस यात बराच फरक आहे. हां. आणि ह्या वेळेला आलेल्या ऊसाची जाडी पेऱ्यातून पडलेला फरक. तर आपण पाहू शकताय की जाडी कशी आहे. व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्या बांधवांना दाखवूया. जाडी सुद्धा खूप चांगली आहे. कांडीत पण अंतर चांगलं. कांड्यात अंतर चांगलं आहे. आपण कांड्या मोजत का एकदा? आपण कांड्या मोजू शकता. इथे या तुम्ही, समोर मोजून दाखवा तुम्ही. नाही राहू काय कुठे ते मोजत. आपण पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि म्हणजे 18 19च्या जवळपास आहेत कांडे, बरोबर. तर आज आपल्या या प्लॉटला किती दिवस पूर्ण झाले? 8 महिने पूर्ण झाले. म्हणजे 8 महिने आपण पाहू शकता पूर्ण झालेत. तर या 8 महिन्यामध्ये तुम्हाला 19-20 कांड्यावरती ऊस आहेत, बरोबर. आपण फवारण्यासाठी काय वापरलं होतं? फवारणीसाठी अल्ट्राकेन फॉलिओर आणि कॅल्सिगो. त्याचं काय बदल जाणवलं तुम्हाला पिकामध्ये? त्याच्यामुळं पानाची रुंदी वाढली हा. आणि कलर मात्र कायमस्वरूपी हिरवाच राहिला. म्हणजे कमी उन्हाळ्यामध्ये जास्त पानं झालं नाही. उन्हाळ्यामध्ये ऊस बरेच कोमजले सध्या दिसतात. एवढा उन्हाळ्याचा ऋतू असून सुद्धा पानं सगळी अशी फ्रेश मध्ये दिसतात. म्हणजे हिरवागार आपण दाखवू शकता शेतकऱ्यांना. समोरच आपण दाखवूया. म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्या टेक्नॉलॉजीमुळे पाना सुद्धा हिरवेगार राहतात, बरोबर. एकंदरीत तुम्ही ही जी संपूर्ण टेक्नॉलॉजी ती वापरून तुम्ही समाधान आहेत का? हो. आणि ऊस बांधल्यानंतर परत दुसऱ्या वेळेला प्रोलाइफ वापरला. म्हणजे प्रोलाइफ सुद्धा तुम्ही ही टेक्नॉलॉजी दिलेली आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं हे जे तुम्ही वापरले बाबा, तुम्हाला ॲव्हरेज मध्ये काय बदल पडेल असं वाटतं मला? अवरेज मध्ये बराच बदल पडणार आहे. कारण आमचे तर अवरेज 35-40च्या पुढे कधी पडलंच नाही. कधीच पडलं नाही. कधीच पडलं नाही. आता ह्याच्या अगोदर तुम्ही ऊस शेती केली. त्यावेळेला नदीवरून स्पेशल पाईपलाईन सुरुवातीला केली होती 88-89ला. त्यावेळेला 80-90 पर्यंत अवरेज जात होता. ओके. पण त्याच्यानंतर अवरेज वाढायचं सोडून खत वाढला, पण अवरेज काय वाढला नाही. अवरेज मात्र 35-40 वर झालं. म्हणजे तुम्ही अवरेज वाढवण्यासाठी आपली ही टेक्नॉलॉजी वापरली, बरोबर. आणि तुम्हाला आता विश्वास बसला की ह्या टेक्नॉलॉजीमुळे 100% अवरेज तुमचं वाढणार आहे. जे इतर शेतकरी बांधव जे आपले महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहेत, आपले नदीकाठचे शेतकरी आहेत, बरेचसे त्यांना अवरेजचे प्रॉब्लेम आहेत, फुटवेळेवर. त्या शेतकऱ्यांसाठी एक तुमचा अनुभव म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता? नदीकाठच्या शेतकऱ्यांनी तर आवर्जून वापरावं, का तर भरमसाठ पाणी सोडलेलं जात आहे आणि रान कधी वापशावर येत नाही. हा. पण किपॉनमुळे रान एवढं वापशावर राहतं की कुठं जरी उकरलं तरी रान असं पोकळ राहतं वापसा कंडिशन मध्ये. ओके. म्हणजे तुम्हाला पूर्ण शाश्वती आणि गॅरंटी सुद्धा आहे. तर आमचे